Hello, friends, and a hearty welcome to this session of our English class. मी मानसी स्वागत करते आपल्या आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं. आज आपण लेसन इन लाईफ फ्रॉम अ बॅगर ह्याचा कन्क्लुडिंग पार्ट वाचणार आहोत. लेसनच्या शेवटमध्ये काय होतं आणि त्याच्यानंतर आपण त्याचे इंग्लिश वर्कशॉपचे काही जे राहिलेले एक्सरसाइज आहेत ते सुद्धा बघूया. तर विदाउट वेस्टिंग टाइम विल स्टार्ट रीडिंग द चॅप्टर. सो आपण आपल्या लास्ट सेशनमध्ये वाचलं की कशा प्रकारे मीना जी आहे ते रायटरला आपली गोष्ट सांगते की तिच्यात कशाने चेंज आला इतक्या तिच्या पॅसिमिस्टिक नेचरमध्ये. ती सांगते की एक भिकारी जिला की ती रोज जेवण देत होती, आपलं लेफ्ट ओव्हर फूड देत होती, तिला एक दिवशी पावसाच्या कारणाने ती दव नाही पावली आणि ती नेहमीसारखं पावसाला रेनला कर्स करत होती, नावं ठेवत होती की पाऊस का पडतोय वगैरे. आणि त्या दिवशी ते लोक जरूर उपाशी होते हे ती म्हणते की उपाशी होते भिकारी आणि तिचे जी आहे नात. ह्याच्यानंतर काय होतं, हाऊएव्हर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राइज मी. पण जेव्हा मी जे मी आपल्या विंडो मधनं आपल्या खिडकीतनं पाहिलं त्यांनी मी फार आश्चर्यचकित झाले. द बॅगर अँड द यंग गर्ल वर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. जो बॅगर होता, जो भिकारी होता आणि त्याची जी नात होती, ती छोटी मुलगी होती, दोघं सडकेवरती खेळत होते कारण की त्या दिवशी कोणता ट्रॅफिक नव्हता. दे वर लाफिंग, क्लॅपिंग अँड स्क्रीपिंग जॉयसली एज इफ दे वर इन पॅराडाईज. ते लोक खूप हसत होते, खेळत होते, टाळ्या वाजवत होते आणि जोराजोराने ओरडत होते खूप प्रसन्नतेने, जसं की त्यांना कोणतं पॅराडाईज मिळून गेलं असेल. पॅराडाईज म्हणजे काय? हेवन, म्हणजे आपला स्वर्ग, म्हणजे कोणतं त्यांना स्वर्गाचा आनंद मिळत होता. अशा प्रकारे ते लोक वागत होते. पहा, पॅराडाईज लिहिलं जीवन, हेवन अँड आयडियल ऑफ परफेक्ट प्लेस. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. तर त्यांच्याकरता भूक आणि पाऊस ह्या सगळ्याचं जसं की कोणतं महत्वच नव्हतं. ते इतके प्रसन्न दिसत होते. दे वर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी. आय एनव्हीड देअर झेस्ट फॉर लाईफ. ते लोक खूप जे आहे भिजलेले होते पूर्णतः या पावसाने आणि जे आहे खूप प्रसन्नही होते. आणि मला हे सगळं पाहून त्यांच्याशी खूप एनव्हीड म्हणजे की जलन होत होती. झेस्ट फॉर लाईफ, एनव्हीड देअर झेस्ट म्हणजे काय? ग्रेट एन्जॉयमेंट और एन्थुसियाझम. ते लोक आपल्या लाईफला, त्याला जीवनाला जसं जियत होते, मला ते पाहून खूप जास्त त्यांच्याशी काय वाटलं, एनव्ही झाली, जळण झाली. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. त्या सीननी, ते जे मी पाहिलं दृश्य, त्याच्यानी मला आपल्या स्वतःच्या जीवनावरती बघायला मजबूर केलं. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. तर मला हे रिअलाइज झालं, मला कळलं की माझ्याजवळ किती सारे कम्फर्ट्स आहे, सुख सुविधा आहे, जे की त्यांच्याजवळ काहीच नाहीये, त्याच्यापैकी एकही नाहीये. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ऍसेट्स. पण त्यांच्याजवळ सगळ्या ऍसेट्स म्हणजे काय असतं? ऍसेट्स म्हणजे युजफुल अँड व्हॅल्युएबल थिंग. काही आपल्याला खूप किमती सामान असतं, त्याला ऍसेट म्हणतात. त्यांच्याजवळ सगळ्यात मोठं किमती सामान होतं, वन विच आय लॅक. ज्याच्यात की जे माझ्याजवळ नव्हतं, वन विच आय लॅक. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ एज इट वॉज. त्यांना माहिती होतं की जीवनात प्रसन्न कसं राहायचं, जे की चाहे जसे जीवन असे प्रसन्न कसं राहायचं, जे की माझ्याजवळ नव्हती ही कला. आय फेल्ट अशेम्ड ऑफ माय सेल्फ. मला खूप लाज वाटली आपल्या आपची. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. आणि मी इवन जे आहे एक लिस्ट बनवू लागले की माझ्याजवळ काय वस्तू आहे आणि काय नाहीये. आय फाउंड आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. तर मला असं मिळालं, मी हे पाहिलं की मला तर ग्रेटफुल व्हायला पाहिजे, मला थँकफुल व्हायला पाहिजे, आभारी व्हायला पाहिजे देवाचं, की माझ्याजवळ जे आहे ते जास्त लोकांजवळ असतही नाही. जे इमॅजिनही नाही करतात लोक, कल्पनाही नाही करतात, त्याच्यापेक्षा जास्त माझ्याजवळ आहे. दॅट डे आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ युजिंग द बॅगर एज माय रोल मॉडेल. तर त्या दिवशी मी त्या बॅगरला, त्या भिकारीला आपलं रोल मॉडेल मानून आपली लाईफला चेंज करायचं, आपल्या ॲटिट्यूडला चेंज करायचा निर्णय घेतला की मी आतापासून असं नाही जगेन जसं आतापर्यंत राहत आले. आफ्टर लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. एक लंब्या अंतरानंतर, पॉज म्हणजे हे सगळं ऐकून खूप वेळ चुप्पी राहिली आणि त्याच्यानंतर मी मीनाला विचारलं की तुला किती वेळ लागला हा चेंज आणण्यामध्ये, आपल्या आपमध्ये हा बदलाव आणण्यामध्ये. कारण की कोणताही बदलाव सहजासहजी येत नाही. Once this realization dawned, she said. Realization dawned म्हणजे begin to realize, म्हणजे आपल्याला ही जाणीव होते कोणत्या गोष्टीची. तर मला जेव्हा ही एकदा जाणीव झाली आपल्या या गोष्टीची, इट टुक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज टू इफेक्ट. तर मला जवळजवळ 2 वर्ष लागले या गोष्टीला इफेक्ट मध्ये आणण्यामध्ये, आपल्या आपमध्ये चेंज आणण्यामध्ये. नाव नथिंग मॅटर्स. आता माझ्याकरता कोणत्याही वस्तूचा काही फरक पडत नाही. आय एम ऑलवेज हॅपी. मी सदैव प्रसन्न असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन, इन एव्हरी पर्सन. आता मी प्रसन्नता हर छोट्या गोष्टीमध्ये, हर परिस्थितीमध्ये आणि हर व्यक्तीमध्ये सर्वात मी प्रसन्न राहते आणि प्रसन्नता बघते. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? आय आस्क्ड.
तर मी तिला विचारलं काही तो आपल्या गुरुला, कारण की तो गुरु होता बॅगर तिचा, त्याला काही गुरुदक्षिणा दिली की नाही? नो, अर्जुन अनफॉर्च्युनेटली बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. तर ती म्हणाली की नाही, दुर्भाग्यवश जेव्हापर्यंत मला ही गोष्ट कळली तो तेव्हापर्यंत मरून चुकलेला होता. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल एज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. पण मी तिची जी ग्रँड डॉटर होती, तिची नात होती, मी तिला जे आहे एका बोर्डिंग स्कूलमध्ये धाडलं एज अ रिस्पेक्ट, तिला सन्मान देण्यासाठी, आपलं ग्रॅटिट्यूड दाखवण्यासाठी तिला मी जे स्पॉन्सर केलं. स्पॉन्सर केलं म्हणजे पैसे वगैरे, तिची फीस वगैरे सगळी मी भरली. बा, स्पॉन्सरचा अर्थ प्रोव्हाइड फंड्स फॉर अ गुड पर्पज. कोणत्या चांगल्या कामाकरता जेव्हा आपण फंड्स देतो, पैसे वगैरे देतो, ते स्पॉन्सरशिप असते. सो दिस इज द स्टोरी. खूप सुंदर स्टोरी होती, मस्तपैकी मजा आली असेल तुम्हाला वाचायला. आता याचे काही एक्सरसाइजेस आहे बघा. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट और रॉंग. राईट रॉंग सांगायचंय. द ऑथर अँड मीना वर ग्रेट एनिमीज. तर हे रॉंग आहे. द ऑथर अँड मीना वर ग्रेट फ्रेंड्स. मीना वॉज अ व्हेरी चेअरफुल पर्सन इनिशियली. तर हे पण रॉंग आहे. मीना वॉज अ पेसिमिस्ट पर्सन इनिशियली. मीना स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट इन दिल्ली. मीना एकटी एका अपार्टमेंट दिल्लीमध्ये राहत होती. हेही रॉंग आहे. ह्याचं काय होईल? मीना स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट इन बेंगलोर. मीना वॉज द सेकंड चाइल्ड ऑफ अ पेरेंट्स. मीना वॉज द ओनली चाइल्ड. तर हे सगळे सेंटेन्स जितके आहेत ते रॉंग आहेत. मीना वॉज द ओनली चाइल्ड ऑफ अ पेरेंट्स. द ऑथर स्पॉटेड मीना ऍट बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन. हे करेक्ट आहे. द बेगर अँड द यंग गर्ल वर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज अ लॉट ऑफ ट्रॅफिक. तर हे रॉंग आहे. द बेगर अँड द यंग गर्ल वर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज हेवी रेन. बिकॉज ड्यू टू रेन. ठीक आहे ना, पाऊस पडत होता. The scene of the beggar and the girl made Meena peep into her own life. Correct. The beggar became Meena's role model. Correct. It took Meena almost 2 years to put the change into effect. Correct. हे पण सही है. Meena was able to give Guru Dakshina directly to her Guru the beggar. हे false है ना, हे गलत है. कारण की Meena was not able to give Guru Dakshina directly to her Guru the beggar. ठीक आहे, तिने इनडायरेक्टली दिली होती तिच्या नातीला धाडून. आता बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्सेस. इथे 3 आपल्याला अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. त्याच्यातनं जो करेक्ट आहे त्याला आपल्याला फिल करायचंय. मीना हु इज अन LIC ऑफिसर इज. मीना जी की एक LIC ऑफिसर आहे, ती अ पेसिमिस्टिक पर्सन, अन ऑप्टिमिस्टिक पर्सन, अ डिसेबल्ड पर्सन. तर कशी असते ती? इज. येस, व्हेरी गुड, अ पेसिमिस्टिक पर्सन. शाबाश. नेक्स्ट बघा. The writer was standing near Akbar Ali's, a popular department store, because रायटर तिथे उभी होती अकबर अली जवळ. कारण की बिकॉज काय होईल? शी वॉज वेटिंग फॉर अर फ्रेंड मीना. ती आपले मैत्रीण मीनाची वाट बघत होती. शी वॉज वेटिंग फॉर रेन टू स्टॉप. पावसाच्या थांबण्याची वाट बघत होती. किंवा शी वॉन्टेड टू बाय समथिंग इन अकबर अली. किंवा तू काही विकत घेणं चाहत होती तिथून. तर ह्याचा काय करेक्ट ऑप्शन आहे सांगा बरं पटपट. येस, व्हेरी गुड. शी वॉज वेटिंग फॉर रेन टू स्टॉप. ह्याचा हा ऑप्शन सही आहे. नेक्स्ट. द ओनली थॉट इन द रायटर्स माइंड टिल दे रीच्ड द ग्रँड होटल वॉज. म्हणजे रायटरच्या ज्या माइंड मध्ये, दिमागमध्ये जी एक गोष्ट नुसती चालली होती जिथवरी ते ग्रँड हॉटेल नाही पोहोचून गेले. काय चाललं होतं? वाय द रेन वॉज नॉट स्टॉपिंग. पाऊस का नाही थांबते. व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन मीना. की मीनामध्ये इतका मोठा चेंज कसा आला हे ती सोचत होती. किंवा हाऊ द बेगर हॅड चेंज द एंटायर लाईफ ऑफ मीना. किंवा ती हे सोचत होती की बेगरनी, भिकारीनी त्याची मीनाची लाईफ कशी चेंज केली. या तिन्ही मधनं कोणतं ऑप्शन आहे करेक्ट? लवकर सांगा बरं. 1 2 3. येस, व्हेरी गुड. तर ह्याचं ऑप्शन आहे व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन मीना. मीनामध्ये इतका चेंज कसा आला. ती पूर्ण रस्त्यावर हे सोचत होती. मीना स्पॉन्सर्ड द ग्रँड डॉटर ऑफ द बेगर बिकॉज मीनानी बेगरचा जो भिकारी होता त्याचा ग्रँड डॉटरला स्पॉन्सर केला अभ्यासाकरता. कारण की शी वॉज अलोन इन हर लाईफ आफ्टर हिज डेथ. कारण की ती आपल्या लाईफ मध्ये एकटी राहून गेली होती त्याच्या भिकारीच्या डेथ नंतर. सेकंड ऑप्शन, इट वॉज अ टोकन ऑफ रिस्पेक्ट फॉर द बेगर. तिच्याकरता तिने सोचलं की हे बेगरला ती रिस्पेक्ट द्याकरता तिने केलं. किंवा शी वॉज रिच अँड सो शी वॉन्टेड टू हेल्प. किंवा थर्ड ऑप्शन, मीना खूप श्रीमंत होती म्हणून ती हे करणं चाहत होती. तर ह्याच्यात गडबडले तर नाही फर्स्ट 2 ऑप्शन्स मध्ये. ह्याच्यामध्ये होईल करेक्ट ऑप्शन सेकंड. इट वॉज अ टोकन ऑफ रिस्पेक्ट फॉर द बेगर. बेगरला ती, भिकारीला एक टोकन देण्याच्या आधी रिस्पेक्टचं, आदरचं, म्हणून तिने असं केलं. आता नेक्स्ट बघा. हे सगळे ऍक्टिव्हिटीज वी हॅव डन इट अर्लियर ऑल्सो. अँटोनिम्स अँड एव्हरीथिंग. तर हे सगळं आपण करून चुकलो आहोत.
आता बघा, गो थ्रू द पॉइंट्स बिलो शोईंग मीनाज एन्काउंटर विथ द बेगर दॅट ट्रान्सफॉर्म्ड हर कम्प्लिटली. इथे काही दिले आहेत ऑप्शन्स. तर ह्याच्यात आपल्याला काय करायचंय, करेक्ट नंबरिंग करायची. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते. इव्हेंट्स दिले आहेत, लाईफ मध्ये काय काय झाले तिच्या, आणि मग त्याला इन्सिडेंट्सला लावायचंय. जसं की फर्स्ट आहे, आय सॉ फ्रॉम द विंडो द बॅगर अँड द यंग गर्ल प्लेइंग ऑन द रोड. मी पाहिलं खिडकीतनं ते बॅगरला आणि मुलीला सडकवरती खेळताना, रोडवरती. सेकंड ऑप्शन काय होईल बघा, ह्याच्यानंतर होईल, दे एन्जॉयड प्लेइंग इन द रेन ऍज इफ दे वर इन पॅराडाईज. ते असे खेळत होते, इतके प्रसन्न होते जसे की ते कोणते स्वर्गात असतील. तर हे होऊन जाईल नंबर 2. नंबर 3, ऑन सीइंग देम सो व्हेरी हॅपी आय फेल्ट अशेम्ड ऑन माय सेल्फ. तर मला खूप लाज वाटली आपली. 1, 2, 3 झालं. फोर्थ होईल हे, आय डिसाइडेड टू चेंज युझिंग द बॅगर एज रोल मॉडेल. मी आपल्या आतमध्ये चेंज आणायचा प्रयत्न केला, निर्णय घेतला. आणि लास्ट होईल फिफ्थ, हे इट टूक 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. 2 वर्ष लागले चेंजला आणायमध्ये आपल्या आपमध्ये. तर अशा प्रकारे 1, 2, 3, 4, 5 हे झाले. आता बघा, एक छोटस आहे, फास्ट आपण बघू. समराईज आपण स्टोरी करून चुकलोय. समरी जेव्हा आपण लिहितो तेव्हा मध्ये काय डूज असतात आणि काय डोंट्स असतात. डूज असतात, यूज इम्पॉर्टंट रेलेव्हंट पॉइंट. समरीमध्ये फक्त आपल्याला महत्वाचे पॉइंट्स लिहायचे असतात, इन्सिडेंट लिहायचे असतात, इव्हेंट, शॉर्ट फॉर्म्स ऑफ द टेक्स्ट. आणि शॉर्ट फॉर्म मध्ये मेक अ पॅराग्राफ कंटेनिंग द मेसेज, थीम एटसेट्रा. छोटा पॅराग्राफ लिहायचा. समरी म्हणजे काय, आपण अगदी थोडक्यात लिहितो जे, आणि मेन पॉइंट्स असतात त्याच्यात. यूज युअर ओन लँग्वेज टेकिंग हेल्प ऑफ द सेंटेन्सेस इन अ टॉपिक अँड कीवर्ड्स. तर तुमची आपली स्वतःची लँग्वेज असली पाहिजे. डोंट्स, जे काय नाही करायचे आपल्याला, सिलेक्ट इररिलेव्हंट, लेस इम्पॉर्टंट पॉइंट्स, इन्सिडेंट्स, इव्हेंट्स. आपण जर हे नाही करायचं आपल्याला, इररिलेव्हंट फालतूच्या गोष्टी ह्याच्यात नाही लिहायच्या आहेत. एक्सीड द वर्ड लिमिट. जर तुम्हाला वर्ड लिमिट मिळाली आहे की एवढ्या शब्दात लिहायचंय, त्याच्याहून जास्त नाही करायचं. रिप्रोड्यूस कॉपी द टेक्स्ट. टेक्स्ट जसाचा तसा उचलून लिहून द्यायचं, तर हे असं सुद्धा नाही करायचंय. तर अशा प्रकारे हे आपण डूज अँड डोंट्स पाहिले. आता आपण जे आहे आपले साईड क्वेश्चन्स बघूया याचे, की जे इम्पॉर्टंट साईड क्वेश्चन आहे ते आज बघूया. So as you can see, these are the side questions. These are often asked in the text which is given to you. म्हणजे जे टेक्स्ट येतं तुम्हाला एक्झाम मध्ये, त्याच्याबरोबर हे क्वेश्चन अशा प्रकारचे येतात. साईड क्वेश्चन्स काही वेगळे येत नाही तुम्हाला. ठीक आहे ना. पण ह्याच्यात जे इम्पॉर्टंट वाटले मला ते मी दिले. तुम्ही वाचू शकता, समजू शकता त्यांना. हु इज मीना? मीना, an LIC officer, is a good friend of the writer. What was Mina's nature like? मीनाचा नेचर कसा होता, स्वभाव कसा होता? There was always something strange about Meena. She was always unhappy. Any person who came with her would feel depressed. Her thoughts were negative about everything and about every person. म्हणजे ती खूप नेगेटिव्हिटीने भरलेली होती, खूप विचित्र होती, नेहमी दुखी राहायची, आणि तिच्या जवळ जे यायचं तो पण डिप्रेस्ड होऊन जायचा, आणि हर वस्तूमध्ये तिला जे आहे नेगेटिव्हिटीज दिसायची. व्हॉट इज मेंट बाय शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से. ह्याचा अर्थ काय झाला, की तिच्याजवळ काहीच पॉझिटिव्ह नव्हतं बोलाय करता, काहीच सकारात्मक नव्हतं. तर ह्याचा अर्थ आहे, इट मेंट दॅट हर थॉट्स अँड ऍक्शन्स हॅड ऑलवेज बीन नेगेटिव्ह. याचा अर्थ आहे की तिचे जे विचार होते आणि तिचे जे ऍक्शन्स होते, जे ती करत होती, सगळं काही नेगेटिव्ह होतं. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन अन ऑप्टिमिस्टिक पर्सन अँड अ पेसिमिस्टिक पर्सन? ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी, आणि पेसिमिस्टिक निराशावादी, या दोन्ही व्यक्तींमध्ये काय अंतर असतो हे सांगायचं आहे. अँड ऑप्टिमिस्ट एन्जॉयज एव्हरी मोमेंट. ऑप्टिमिस्ट, आशावादी, प्रत्येक क्षणाला एन्जॉय करतो. ऑप्टिमिस्ट आर कॉन्फिडेंट अँड होपफुल इन देमसेल्व्स अँड बिलीव्ह दे कॅन ओव्हरकम व्हॉट एव्हर लाईफ थ्रोज एट देम अँड कंटिन्यू ऑन देअर वे. तर जो आशावादी व्यक्ती असतो तो खूप कॉन्फिडेंट असतो, आणि आत्मविश्वास असतो त्याच्यात, खूप होपफुल असतो, आशावादी असतो, आणि विश्वास करतो की कोणतीही परिस्थिती आहे लाईफमध्ये तो हर वस्तूशी ओव्हरकम करू शकतो, बाहेर निघू शकतो, आणि कंटिन्यू करू शकतो आपल्या जीवनात. पेसिमिस्ट ऑलवेज हॅव नेगेटिव्ह थॉट्स. जेव्हा की पेसिमिस्ट जे असतात, जे निराशावादी असतात, त्यांना हमेशा नेगेटिव्ह थॉट्स येत असतात, नकारात्मक विचार असतात त्यांच्या मनात. दे ऑलवेज फील डिफिटेड. त्यांना असं वाटतं की आपण हारलेलो आहोत. दे आर नेव्हर होपफुल अँड लूज कॉन्फिडन्स. त्यांना कधीच कोणत्या गोष्टीची आशा नसते, आणि आत्मविश्वासची खूप कमी असते. पेसिमिस्ट आर अनहॅपी अँड ग्लूमी. आणि अशाच प्रकारे जे निराशावादी व्यक्ती असतात ते खूप दुःखी असतात, आणि नेहमीच म्हणजे दुःख पसारतात पण. व्हॉट सरप्राईज द रायटर? रायटरला कोणत्या गोष्टीचं खूप मोठा आश्चर्य झाला? द रायटर वॉज ग्रेटली सरप्राइज्ड बाय द डिफरन्स इन मीनाज ॲटिट्यूड ऑफ बायगॉन डेज. तर मीनाला अशा प्रकारे बघून, तिच्या जे ऍटिट्यूड मध्ये इतका चेंज झाला ते बघून तिला खूप, रायटरला आश्चर्य झाला. शी लुक्ड हॅपी
अँड वॉज स्माइलिंग, ती प्रसन्न होती, हसत होती. दॅट वॉज नॉट द सेम मीना द रायटर हॅड नोन. तर ही ती मीना नव्हती जिला की रायटर जाणत होती. शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ऍडजस्टमेंट. आणि असं वाटत होतं की ती कितीही ऍडजस्टमेंट करायला तयार आहे जीवनामध्ये. व्हॉट लेसन डिड मीना लर्न फ्रॉम हर गुरु द बेगर. ती आपल्या बेगर जो गुरु होता, जो भिकारी जो तिचा गुरु होता, त्याच्याकडनं तिला काय शिक्षा मिळाली, तिने काय शिक घेतली. मीना लर्न फ्रॉम हर गुरु हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ एज इट वॉज. तर मीनाने शिकलं आपल्या गुरुशी, आपल्या त्या बेगर गुरुशी, की जीवनात कसं प्रसन्न राहायचं. शी ऑल्सो लर्न टू फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग. तिने अनेक शिकलं की हर छोट्या गोष्टीत कशा प्रकारे आपण खुशी ही शोधू शकतो. इन एव्हरी सिच्युएशन, हर परिस्थितीमध्ये, अँड इन एव्हरी पर्सन, प्रत्येक व्यक्तीमध्ये कशा प्रकारे आपण जे आहे प्रसन्नता शोधू शकतो. डिस्क्राईब अन एक्सपिरियन्स वेअर समबडी हॅज चेंज्ड युअर वे ऑफ लुकिंग ॲट लाईफ. तर असा कोणता एक्सपिरियन्स आपल्याला डिस्क्राईब करायचा, आपला जो अनुभव असेल, जेणे की जो आहे आपली जी जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन असेल तो बदलला असेल. तर बघा, वन्स वाईल ट्रॅव्हलिंग बाय अ बस आय केम अक्रॉस वन ऑफ माय फ्रेंड्स विथ हुम आय हॅड अ क्वेरल ऑन अ पेटी थिंग. तर एकदा जेव्हा मी बसमध्ये ट्रॅव्हल करत होते, तेव्हा मी आपल्या एका मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या समोर आलो आणि हा तोच मित्र होता ज्याची माझी भांडण झालं होतं एका छोट्या मोठ्या गोष्टीवरती. आय इग्नोर्ड हिम अँड आस्क्ड द कंडक्टर टू गिव्ह अ तिकीट बाय गिव्हिंग अ 100 रुपी नोट. तर मी तिला इग्नोर केलं, म्हणजे मी पाहून न पाहिल्यासारखं केलं, कारण की माझं खूप आधी त्याशी भांडण झालं होतं. आणि कंडक्टरला 100 रुपयाचा नोट दिला की तू माझं तिकीट दे. द कंडक्टर हॅड नो चेंज, सो ही टोल्ड मी टू गेट डाऊन अँड कम बाय अनदर बस. कंडक्टर जवळ चुकी चेंज नव्हता, 100चे सुट्टे पैसे नव्हते, तर म्हणून त्यांनी म्हटलं की तू खालती उतर आणि दुसऱ्या बसनी ये. आय वॉज अबाउट टू गेट डाऊन वेन माय फ्रेंड केम फॉरवर्ड अँड पेड फॉर माय तिकीट. तर मी बसच्या खालती उतरणारच होतो बसून, की जेव्हा माझा जो मित्र होता जुना तो आला आणि त्यांनी माझे पैसे दिले, माझ्या तिकिटाचे पैसे दिले. आय फेल्ट अशेम्ड, मला खूप लाज वाटली. अँड आस्क्ड हिम टू पार्डन मी, आणि मी त्याला म्हटलं की मला माफ कर. द इन्सिडेंट चेंज्ड माय ॲटिट्यूड अबाउट हिम अँड नाव वी आर फ्रेंड्स फॉर एव्हर. तर या इन्सिडेंटनी, या घटनेनी माझा जो त्याच्याबद्दल परसेप्शन होता तो नेहमी करता चेंज झाला आणि आता आम्ही खूप घनिष्ठ मित्र आहोत. तर अशा प्रकारे चॅप्टर आज हा आपला पूर्णतः संपलेला आहे, कन्क्लूड केलाय आपण. एक्सरसाइज पाठ झाली आहे, लेसन वाचून झाला आहे. आता तुम्ही ह्याला नीट प्रकारे पाठ करा. सगळे जितके एक्सरसाइज आहेत त्यांना समजा, जे ग्रामरचे आहेत, आणि त्यांना परत करायचा प्रयत्न करायला आपल्या मनाने. तर आजचा सेशन आपला इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.